सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी बीड, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी कोल्हापूर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीड आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, मराठा समाजाची स्थापना कोणी केली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी इंदिरा गांधी। याचं उत्तर मराठा समाजाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या तारखेला जास्त रक्तदान शिबिर घेतले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 ऑक्टोबर, ऑप्शन बी 3 ऑक्टोबर, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी 1 ऑक्टोबर। याचं उत्तर 1 ऑक्टोबर तारखेला जास्त रक्तदान शिबिर घेतले जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करू। याचं उत्तर भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोलकाता शहरामध्ये सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, महेंद्रसिंह धोनी यांची जात कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए धोबी, ऑप्शन बी सुतार, ऑप्शन सी ब्राह्मण, ऑप्शन डी। याचं उत्तर आहे महेंद्रसिंह धोनी यांची जात राजपूत होती। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त बंदुके आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी। याचं उत्तर इराण देशात सर्वात जास्त बंदुके आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, भारतात बुलंद दरवाजा कोठे स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी फतेहपूर, ऑप्शन डी कर्नाटक। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये। याचं उत्तर भारतात बुलंद दरवाजा फतेहपूर येथे स्थित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, जमिनीवर झोपल्याने कोणता आजार बरा होतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी कावेळी, ऑप्शन सी पाठदुखी, ऑप्शन डी याचं उत्तर आहे जमिनीवर झोपल्याने पाठदुखी आजार बरा होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी नर्मदा। याचं उत्तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, गोरिला एका दिवसात किती अन्न पचवू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 60 किलो, ऑप्शन बी 70 किलो, ऑप्शन सी 80 किलो, ऑप्शन डी 90 किलो। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। याचं उत्तर गोरिला एका दिवसात 80 किलो अन्न पचवू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, सर्वात प्रसिद्ध बिस्किट कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पार्ले, ऑप्शन बी मारी, ऑप्शन सी 2020, ऑप्शन डी पतंजली। तर याचं उत्तर सर्वात प्रसिद्ध बिस्किट पार्ले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कागद कोणत्या झाडापासून बनवलं जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऊस, ऑप्शन बी बांबू, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी कडुलिंब। याचं उत्तर कागद बांबू झाडापासून बनवला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे,
कोणत्या फळापासून तेल काढले जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए काजू, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी नारळ, ऑप्शन डी कलिंग. ह्याचं उत्तर आहे नारळ फळापासून तेल काढले जातो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, दुधी भोपळ्याचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी ब्लड प्रेशर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ह्याचं उत्तर दुधी भोपळ्याचा रस पिल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी मच्छर, ऑप्शन डी मगरमच्छ. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.